तर नेक्स्ट टॉपिक काय आहे आपला, जीन इंटरॅक्शन्स. फिनोटिपिक expression of one gene can be influenced or modified by other gene and these gene interactions are of two types. इंटरजेनिक आणि इंट्राजेनिक. मी इथे काय लिहिलं आहे की फिनोटिपिक एक्सप्रेशन ऑफ वन जीन can be influenced or modified by other gene and these gene interactions are of two types. एका जीनचे फिनोटिपिक एक्सप्रेशन दुसऱ्या जीनकडून मॉडिफाईड होतात किंवा दुसऱ्या जीनकडून प्रभावित होतात. तर अशी ही जी जीन इंटरॅक्शन असते ही दोन प्रकारची असते. पुन्हा एक वेळा लक्ष द्या. जेव्हा दोन जीन एकत्र येतात, दोन जीन्स किंवा दोन अलील्स, आणि त्यामध्ये एका जीनचे फिनोटिपिक एक्सप्रेशन हे दुसऱ्या जीनकडून म्हणजे त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या जीनकडून इन्फ्लुअन्स्ड होतात, म्हणजे प्रभावित होतात किंवा मॉडिफाईड होतात. तर ही झाली जीन इंटरॅक्शन. आणि ही जी जीन इंटरॅक्शन आहे ती दोन प्रकारची असते, इंट्राजेनिक अँड इंटरजेनिक. टॉपिक आहे टाइप्स ऑफ जीन इंटरॅक्शन. पहिली आहे इंट्राजेनिक. इंट्राजेनिक interaction. It occurs between the alleles of same gene present on the same chromosome. म्हणून आपण occur between the alleles of same gene. याचे एक्झाम्पल आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स अँड कोडॉमिनन्स. याचे एक्झाम्पल्स काय आहे, इनकम्प्लीट डॉमिनन्स अँड कोडॉमिनन्स. मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. Incomplete dominance and codominance, and it also occurs between the multiple alleles. Occurs between the multiple alleles मल्टिपल अलिल्स म्हणजे सिरीज ऑफ जीन्स. मल्टिपल अलिल्स म्हणजे काय, सिरीज ऑफ अ जीन. तर टाइप्स ऑफ जीन इंटरॅक्शन हा आपला टॉपिक आहे. जीन इंटरॅक्शनची डेफिनेशन मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे. दोन जीन्स
जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक जीन दुसऱ्या जीनचे फिनोटिपिक एक्सप्रेशन इन्फ्लुअन्स करत असेल किंवा मॉडिफाईड करत असेल तर त्याला म्हणतात जीन इंटरॅक्शन. जीन इंटरॅक्शन दोन प्रकारची असते. एक असते इंट्राजेनिक इंटरॅक्शन. इंट्राजेनिक इंटरॅक्शन ही दोन सेम जीन्सचे दोन अलिल्समध्ये होते. याचं एक्झाम्पल आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स अँड को डॉमिनन्स. जेव्हा मी तुम्हाला इनकम्प्लीट डॉमिनन्स अँड को डॉमिनन्स समजून सांगेल तेव्हा तुम्हाला याचा अर्थ आणखी चांगला समजेल. आणि आता पण तुम्हाला थोडक्यात समजून सांगते, कारण की याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो आपल्याला हाच घ्यायचा आहे, इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि त्याच्यानंतर को डॉमिनन्स. तर इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे जेव्हा दोन जीन्स एकत्र येतात तेव्हा दोनही जीन्स एक्सप्रेस होतात पण इनकम्प्लीट. बघा, जो मेंडलनी काय सांगितलं होतं की कंप्लीट डॉमिनन्स लॉ ऑफ डॉमिनन्स. दोन जीन एकत्र येतात तेव्हा एकच दोन वेगवेगळे अलिल्स एकत्र येतात तेव्हा एक कम्प्लिटली एक्सप्रेस होतो आणि दुसरा काहीच होत नाही. कॅपिटल टी स्मॉल टी घेतलं तर कॅपिटल टी होतो, स्मॉल टी होत नाही, हे सांगितलं होतं. पण नंतर काय ऑब्झर्व करण्यात आलं, इनकम्प्लीट डॉमिनन्स पण ऑब्झर्व करण्यात आलं. म्हणजे दोन जीन एकत्र येतात तेव्हा ते दोन्ही जीनचे फिनोटिपिक एक्सप्रेशन एक्सप्रेस होतात पण पूर्णतः नाही, दोनही अर्धवटपणे एक्सप्रेस होतात आणि त्यालाच म्हणतात इनकम्प्लीट डॉमिनन्स. दुसरं आहे को डॉमिनन्स म्हणजे दोन्ही कम्प्लिटली दोन्ही जे जीन्स आहे दोन्ही जीन्सचे एक्सप्रेशन कम्प्लिटली एक्सप्रेस होत असेल, को म्हणजे सोबत तर त्याला म्हणतात को डॉमिनन्स. पण मेंडलनी काय म्हटलं होतं, कंप्लीट डॉमिनन्स म्हणजे दोन जीन्समध्ये एका जीनचे एक्सप्रेशन कम्प्लिटली एक्सप्रेस होतात, दुसऱ्याचे होत नाही. पण हा जो आहे हा निओ मेंडलिझम आहे. मेंडलनी जे ऑब्झर्व केलं नाही, मेंडलने जे सांगितलं नाही ते आहे हे इनकम्प्लीट डॉमिनन्स. म्हणजे असंही होते की जेव्हा दोन जीन एकत्र येतात तर दोन्ही जीन्स स्वतःला एक्सप्रेस करतात पण इनकम्प्लिटली, त्याला इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणतात. हे तुम्हाला समजावून सांगते मी नंतर. हा एक आपला इंटरजेनिक झालं. इंट्राजेनिक इंटरॅक्शन दुसरा टाईप घेऊन घेऊ आणि नंतर मग आपण इनकम्प्लीट डॉमिनन्सला सुरुवात करू. आणि को डॉमिनन्समध्ये दोनही इक्वल एक्सप्रेस होतात, त्याला म्हणतात को डॉमिनन्स. इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये दोनही इनकम्प्लिटली एक्सप्रेस होतात आणि हे दोन अलिल्समध्ये होतं. दोन अलिल्स जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते इनकम्प्लीट डॉमिनन्स. कॅपिटल आर आणि स्मॉल आर जर एकत्र आलं, कॅपिटल आर जो आहे तो रेडसाठी आहे आणि स्मॉल आर जर व्हाईटसाठी आहे, तर जर मेंडलनी काय म्हटलं होतं की हे अशा प्रकारचं असेल तर ते रेड होणार, पण असं नाही आहे. ते काय होतं, पिंक होतं. काय राहते याचा कलर, अशा प्रकारचं फ्लावर असेल तर त्याचा कलर पिंक. म्हणजे हा रेड एक्सप्रेस झाला, आर एक्सप्रेस झाला, दोन्ही पण इनकम्प्लीट म्हणून पिंक. मी तुम्हाला सांगतेच ना नंतर हे समजून. को डॉमिनन्समध्ये दोन्ही पण सारखे, हे पण तुम्हाला मी नंतर एक्सप्लेन करून एक्झाम्पल घेऊन सांगते. इट ऑल्सो ऑकर बिटवीन द मल्टिपल अलिल्स दॅट इज सिरीज ऑफ जीन्स. असं नाही की बा हे फक्त सेम जीनच्या दोन अलिल्समध्येच होईल, मल्टिपल अलिल्स म्हणजे सिरीज ऑफ जीन्समध्ये सुद्धा हे होऊ शकतं. नेक्स्ट आहे इंटरजेनिक किंवा नॉन अलिलिक इंटरॅक्शन्स. ही होती इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स. नंतर आहे इंटरजेनिक इंटरॅक्शन्स. इंटरजेनिक इंटरॅक्शन्स यामध्ये ऑकर बिटवीन द अलील ऑफ डिफरंट जीन्स. ऑकर बिटवीन द allele of different genes present on same or different chromosome, present on the same or different chromosomes. क्रोमोझोम शब्द दिसला. जर इंटरजेनिक म्हणजे दोन वेगवेगळे जीन्स आहेत,
ऑकर बिटवीन द अलिल्स ऑफ डिफरंट जीन, दोन वेगवेगळे जीन्सच्या अलिल्समध्ये इंटरॅक्शन होत असेल तर त्याला इंटरजेनिक, इंट्रा म्हणजे एकाच जीनच्या दोन अलिलमध्ये होत असेल तर इंट्राजेनिक, पण दोन वेगवेगळ्या जीन्सच्या अलिल्समध्ये इंटरॅक्शन होत असेल तर त्याला म्हणतात इंटरजेनिक. आणि ते जे अलिल्स आहेत ते एकाच क्रोमोझोमवर प्रेझेंट असू शकतात किंवा दोन वेगवेगळ्या क्रोमोझोम्सवर प्रेझेंट असू शकतात. त्याचे एक्झाम्पल आहेत प्लिओट्रॉपी आहे, मल्टिपल अलिल्स आहे किंवा पॉलीजीन्स आहेत. सॉरी, याचं एक्झाम्पल आहे मल्टिपल अलिल, हे इंट्राजेनिक्सचं एक्झाम्पल आहे. प्लिओट्रॉपी आहे, पॉलीजीन्स आहे, एपिस्टॅसिस, सप्लिमेंटरी आणि कॉम्प्लिमेंटरी जीन्स. सप्लिमेंटरी अँड कॉम्प्लिमेंटरी जीन्स. and genes. Supplementary and complementary genes. हे सारे एक्झाम्पल आहे याचे. इंटरजेनिक इंटरॅक्शन म्हणजे काय होतं? इंटरजेनिक इंटरॅक्शन म्हणजे दोन वेगवेगळ्या जीन्सचे जे अलिल्स असतात, दोन वेगवेगळ्या जीन्सच्या अलिल्समध्ये जर इंटरॅक्शन होत असेल, ते अलिल्स एकाच क्रोमोझोमवरचे असू शकतात किंवा दोन वेगवेगळ्या क्रोमोझोमवरचे असू शकतात. अशा अलिल्समध्ये जर इंटरॅक्शन होत असेल तर दिस इज कॉल्ड ॲज इंटरजेनिक इंटरॅक्शन. इंटरजेनिक इंटरॅक्शनचे एक्झाम्पल आहे प्लिओट्रॉपी, पॉलीजीन्स. हे सिलेबसमध्ये आहे, प्लिओट्रॉपी आणि पॉलीजीन्स. पण इपिस्टॅसिस, सप्लिमेंटरी अँड कॉम्प्लिमेंटरी जीन्स हे सिलेबसमध्ये नाही आहे. तर आपण हे एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवायचं. आपल्याला याच्यानंतर ह्या ज्या इंटरॅक्शन्स आहेत, ह्या इंटरॅक्शन्स ज्या इंटरजेनिक किंवा इंटरजेनिक इंटरॅक्शन्स आहेत ह्या कशा शिकायच्या आहे आपल्याला. बघा, नंबर 1 आपल्याला शिकायचं आहे इनकम्प्लीट, डी फॉर डॉमिनन्स. नंबर 2 कोडॉमिनन्स. नंबर 3 मल्टिपल अलिल्स. नंबर 4 प्लिओट्रॉपी. नंबर 5 पॉलीजीन्स. हे सगळं शिकायचं आपल्याला याच्यानंतर एक एक, जसं मेंडल्सचे लॉस शिकलो ना तसं. यापैकी इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स अँड मल्टिपल अलिल्स हे कशाचे एक्झाम्पल आहे? हे आहे इंट्राजेनिक इंटरॅक्शन्सचे एक्झाम्पल आहे. आणि प्लिओट्रॉपी आणि पॉलीजीन्स कशाचे एक्झाम्पल आहे? हे आहे इंटरजेनिक इंटरॅक्शनचे एक्झाम्पल आहे. तर अशा प्रकारे आपण आता ह्या ज्या इंटरॅक्शन्स आहेत, जीन इंटरॅक्शन्स आहेत, तर याला स्टार्ट करू या टॉपिकला. सगळ्यात पहिली जी जीन इंटरॅक्शन आहे ती आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स. तर मी आता हा टॉपिक स्टार्ट करते, इनकम्प्लीट डॉमिनन्स.